गप्पा मारत बसलो तर राणीताईंचे आणि त्यांचा पराभव का झाला? त्याच नेते मंडळींना एखादं पद मिळाल्यानंतर त्याच्या डोक्यात वेगळी हवा जाती आणि तो ज्या सर्वसामान्य लोकांना विसरतो, तर तो विसर कधी पडला नाही पाहिजे. त्यासाठी आपण आपल्यातला नेहमी कार्यकर्ता हा जिवंत ठेवला पाहिजे. आणि तुम्ही कार्यकर्ता जर जिवंत राहिला तर तुमचा जनतेचा अप्रोच राहतो आणि तुम्हाला वेगळं आयाशारामात जगण्याची कधी मोह पडत नाही तुम्हाला. मग सर्वसामान्य राहिल्यानंतर आज आम्हाला लई एखाद्या हायफाय ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्यापेक्षा आम्हाला झोपडीत आवडतं ना, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग आपल्याला कार्यकर्ता त्यामुळे माझ्या कुटुंबातल्या कोणाला राजकारणाची कोणाला डोक्यात हवा गेलेली नाही. आम्ही सगळेजण ग्रासरूटला काम करणारे माणसं. म्हणूनच त्यांना उभं केलं खरं तर. हां, मतदारसंघामध्ये त्यावेळेस पर्याय नव्हता. आणि मग त्यांचा पराभव का झाला? म्हणजे आता इतक्या महिन्यानंतर जे अनालिसिस केलं त्याचं काय कारण आता वाटतं? महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्राने सांगितलं ना, आजपर्यंत EVMच्या बाबत फक्त काही राजकीय लोकच चर्चा करीत होते. पण आज एखाद्या शेतात खुरापणारी महिला सुद्धा म्हणती EVM मॅनेज झालं, EVM सेटिंग झालं. त्याबाबत किती लोकांनी तुम्हाला तोच अनुभव आला? चांगल्या तज्ज्ञ लोकांनी सांगितलं ना. काही तर लोकांनी, ज्या प्रगत देशातील लोकांनी सांगितलं EVM मध्ये त्या ठिकाणी सेटिंग केली जाते. हे सगळं आत्ता सुद्धा मी एका व्हॉट्सअपला कोणाचं तरी ऐकलं पाहिलं, तर त्यांचं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे 100% राजकीय नेते मंडळींबरोबर सर्वसामान्य माणसांचा सुद्धा तोच आवाज. EVM नाही तर काय परिस्थिती, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती, महायुतीच्या बाबत किती नाराजी होती. लोकसभेच्या निवडणुकीनंतर 4 महिन्यात असा काय बदल घडला? असं काही होऊ शकत नाही ना. मला खरं तेच आश्चर्य वाटतं की लोकसभेला ज्या EVM वरती म्हणजे तेच याच्यावरती जर निलेश लंके खासदार होता तर राणी लंके आमदार का नाही होत विधानसभेला? इतकं सगळीकडे तेच झालं ना. अहो, आमच्या बाजूच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात एवढं काम आहे त्या माणसाचं. प्रत्येक घराघरात काम आहे. सहकार तर त्यांचा इतका सगळ्यात मोठा सहकार आहे. सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला मदत मिळते. त्यांचा पराभव होतो याचा अर्थ काय? तिकडं आमचे कराडला बाळासाहेब पाटील असे कित्येक लोक आहे. आमचे जयंत पाटील 1,00,000-1,50,000 मतांनी निवडून येणारा नेता 11,000-12,000 मतांनी निवडून आले. या सगळ्या गोष्टी काय? तर रोहित पवारांचं इतकं काम आहे, मोठं काम आहे. त्यांनी तर जन्माला आलेल्या मुलापासून तो 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत काम केलं त्यांनी. म्हणजे मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं हॉस्पिटलपासून त्याला एखादं बेबी किटपासून तर मदत करायची, शाळेत गेल्यानंतर त्या मुलांना मदत करायची, सगळ्या मदती करायच्या. ते सुद्धा पोस्टेलला 1200 मतांनी निवडून आले. हे सगळं स्कॅम्प आहे मोठं.